नमस्कार, मी सुवर्णा जोशी. स्पीड न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूया वेगवान बातम्यांना. महाराष्ट्र आता स्वबळावर कोविड-19 संसर्ग प्रतिबंधात्मक लसीचं उत्पादन करणार आहे. राज्याला 24 कोटी लसीची गरज आहे. त्याकरता आता लसींचं उत्पादन वाढवण्यात येत आहे. हाफकिन संस्थेमध्ये महिन्याला 1 कोटीपर्यंत लसीचं उत्पादन करण्याची क्षमता आहे. हाफकिन संस्थेला बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीनं कोवॅक्सिन बनवायला केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागानं मान्यता दिली आहे. कोवॅक्सिन बनवण्याला 1 वर्षाचा कालावधी दिला आहे. कोणी ऑक्सिजन देता का ऑक्सिजन असं म्हणण्याची वेळ बुलडाणा जिल्ह्यावर आली आहे. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या बुलडाणा जिल्ह्यातच ऑक्सिजनचा साठा संपलाय. शासकीय कोविड रुग्णालयामध्ये 180 बेड्स आहेत आणि सगळेच्या सगळे फुल आहेत. ऑक्सिजन बेड्स आहेत. काल रात्रीपर्यंत पुरेल इतकाच साठा रुग्णालयात शिल्लक होता. त्यामुळे 180 रुग्णांचा जीव धोक्यात आला. रेमडेसिवीरच्या 8.5 लाख इंजेक्शन्सची खरेदी करण्याकरता टेंडर मागवण्यात आलं होतं. हे टेंडर पुन्हा 3 दिवस पुढे ढकलण्यात आलंय. राज्य सरकारला 654 रुपये दरानं रेमडेसिवीर हवं आहे. मात्र पुरवठादार 1200 रुपयांना देण्यावर अडून बसलेले आहेत. अमरावती जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढायला लागल्यानं आता रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा सुद्धा जाणवायला लागलाय. अमरावतीत रेमडेसिवीर इंजेक्शन्स मिळावं याकरता रुग्णांच्या नातेवाईकांनी रांगा लावल्याचं बघायला मिळालं. अमरावतीत डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रुग्णांच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती. मुंबईकरांकरता एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबईसाठी तब्बल 2 लाख रेमडेसिवीर इंजेक्शन्सच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. त्यातील 60,000 रेमडेसिवीर मुंबईकरांकरता उपलब्ध झाली असून 35,000 इंजेक्शन्सचा वापर करण्यात आलेला आहे. उर्वरित इंजेक्शन्स 2 ते 3 आठवड्यांमध्ये टप्प्याटप्प्यानं उपलब्ध होणार आहेत. मुंबई महानगरपालिकेनं रेमडेसिवीर औषध जास्त दरात खरेदी केलं असल्याचा आरोप ज्याच्यावर पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी खुलासा केला. इतर महापालिकांनी देखील याच किमतीत रेमडेसिवीरची खरेदी केली आहे अशी माहिती चहल यांनी दिली. मुंबई महापालिकेसोबत सुरत, सातारा, मध्य प्रदेशातील पालिकांनी सुद्धा याच किमतीमध्ये इंजेक्शन घेतलंय असा खुलासा इक्बाल चहल यांनी केला. रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा 20,000 एवढा तुटवडा असून पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये या औषधाची व्यवस्था होणार असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली. इंजेक्शनचा विनाकारण वापर करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई केली जाईल असं शिंगणे म्हणाले. रुग्णांना वेळेवर रेमडेसिवीर इंजेक्शन मिळणं गरजेचं आहे. यावर राजकारण करण्याऐवजी मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आभार मानले. यावर लवकरच तोडगा निघेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. खासगी रुग्णालयामध्ये 80 बेड जे स्थानिक आरोग्य विभाग अथवा महापालिकेनं ताब्यात घेतले त्या रुग्णांची फी सरकारी दरानेच घ्यावी असे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेत. बेड उपलब्ध आहेत का, या बेडच्या रुग्णाकडून किती फी आकारली याचं ऑडिट स्थानिक प्रशासनानं करावं असंही टोपे म्हणाले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी खासगी रुग्णालयं जर अधिक बिल आकारत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच रुग्णांना लक्षणं दिसत असतील तर लगेच टेस्ट करा. 24 तासात टेस्टिंग रिपोर्ट आला पाहिजे आणि ऑक्सिजनच्या चुकीच्या पद्धतीने जर वापर होतोय का त्याचाही आढावा घेतला जाणार आहे असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. पुणे, औरंगाबाद, नागपूरमध्ये घरीच कोरोनानं मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलंय. रुग्णालयामध्ये आणेपर्यंत मृत्यू होत आहेत. तसंच रेमडेसिवीर हे 17 ते 20 एप्रिल दरम्यान मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार असल्याची माहिती कोविड टास्क फोर्सचे सदस्य तात्याराव लहाने यांनी दिली आहे. तसंच सगळ्या लॅब्सना 24 तासामध्ये RT-PCR रिपोर्ट देण्यासाठी सरकारनं आदेश दिला असल्याचं लहाने म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. कोविड महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करण्याची मागणी या पत्रातून त्यांनी केली आहे. गरीब प्राधान्य गटातील कुटुंबांना सानुग्रह अर्थसहाय्य करण्यास मान्यता देण्याची मागणी त्यांनी या पत्राद्वारे पंतप्रधानांना केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी नागरिकांना आवाहन केलंय. कोरोनाची लढाई हे एक युद्धच आहे. हे युद्ध आपल्याला जिंकायचं आहे. युद्धजन्य परिस्थितीप्रमाणेच घरीच राहा. मृत्यू हे कोरोनाचे एकमात्र लक्ष्य आहे. त्यामुळे सगळ्यांनी कोरोना नियमांचं पालन करावं असं आवाहन हेमंत नगराळे यांनी केलं.
राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आल्यानंतर मुंबईतील चाकरमान्यांची गावाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली। गावी जाण्याकरता मुंबईतील सीएसएमटी परिसरामध्ये प्रवाशांची गर्दी बघायला मिळाली। ऑक्सिजन तुटवड्याचा सामना करणाऱ्या महाराष्ट्राला रिलायन्स समूहाकडून मदतीचा हात देण्यात आलाय। गुजरातमधील जामनगर इथल्या रिफायनरी प्लांटमधून 100 टन ऑक्सिजनचा राज्याला मोफत पुरवठा केला जाणार आहे। रिलायन्स समूहाकडून ही घोषणा करण्यात आली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी नागपूर जिल्ह्यातील कोविड स्थिती संदर्भात प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। विदर्भात पुढील 48 तासात मोठ्या प्रमाणावर रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्मिती करणं आणि हिंगणा एमआयडीसीमध्ये तात्काळ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू करणं या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आले। नागपूरच्या जामठा इथल्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये नवीन 100 बेडचं कोविड सेंटर उभारण्यात आले। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कोविड हॉस्पिटलचं उद्घाटन करण्यात आलं। यात 30 बेड हे आयसीयू आणि 30 बेड व्हेंटिलेटरचे असणार आहेत। लवकरच या बेडची क्षमता 200 पर्यंत वाढवली जाणार आहे, त्याकरता प्रयत्न करणार असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले। नवी मुंबई शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय, त्यामुळे शहरातील सगळ्या खासगी कोविड रुग्णालयातील 80% बेड महापालिकेने राखीव केले आहेत। तसंच या सर्व 80% बेडवर महापालिकेचं नियंत्रण असणार आहे। महापालिकेच्या रुग्णांची यादी ज्याप्रमाणे बदलेल या बेडचं वितरण त्याचप्रमाणे होईल असे आदेश महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी निर्गमित केले। पुण्यामध्ये गेल्या 24 तासात 9,956 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले। 114 जणांचा मृत्यू झालेला आहे। तसंच 24 तासात 8,175 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे। त्यामुळे आता पुण्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 6,85,970 वर पोहोचली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यामध्ये कोरोना स्थितीचा आढावा घेणार आहेत। जिल्ह्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिवीरची मोठी कमतरता निर्माण झाली आहे। पुण्याला राज्य सरकार मदत करत नसल्याचा मनपा सत्ताधारी भाजपचा आरोप आहे। पुण्यामध्ये कोविड रुग्णांसाठी दिलासादायक बातमी आहे। ससूनमधील आणखी 300 बेड्स कोविड रुग्णांकरता वाढवले जाणार आहेत। यामुळे ससूनमधील कोविड बेड्सची संख्या 500 वरून 800 वर जाऊन पोहोचली आहे। कोरोना संशयित रुग्ण आणि सामान्य रुग्ण एकाच ठिकाणी उपचार घेत असल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगरमधील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयामध्ये पाहायला मिळाला। कोरोना चाचणीचा अहवाल यायला 4 दिवसांपेक्षा जास्त वेळ लागत असल्याने अहवाल येईपर्यंत एकाच ठिकाणी सगळ्या रुग्णांना उपचार दिले जात आहेत। प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत शिल्लक राहिलेल्या डाळींचं वाटप करण्यास केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे। त्यानुसार शिल्लक डाळीचं लाभार्थ्यांना लवकरच वाटप केलं जाणार असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा मंत्री आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली। राज्याचं मुख्यालय असलेल्या मंत्रालयामध्ये कोरोना रुग्णसंख्या प्रचंड वाढतीये। मंत्रालय अधिकारी कर्मचारी संघटना दावा आहे की साधारण एकूण मंत्रालय कोरोना लागण असलेली संख्या ही एकूण संख्येच्या 8 ते 10% आहे। कोरोना रुग्णसंख्या वाढ पाहता मंत्रालय कर्मचारी उपस्थिती 50% करण्यात आली आहे। त्यापेक्षाही कमी करावी अशी मागणी जोर धरते आहे। नागपूर शहरातील सीताबर्डी या भागात पोलिसांच्या गस्ती पथकानं पेट्रोलिंग केलं। वेगवेगळ्या भागात फिरून पोलिसांनी नागरिकांना घराच्या बाहेर न फिरण्याचं आवाहन केलं। नागपूरमध्ये कडक निर्बंधांचा प्रभाव पाहायला मिळतो। अत्यावश्यक सेवा सोडल्या तर सगळ्या बाजारपेठा, सरकारी खासगी कार्यालयं बंद असल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही कामगारांचं स्थलांतर होत असल्याचं चित्र बघायला मिळतंय। काही दिवसात तसंच चित्र वाढेल असंच आता म्हटलं जातंय, सांगितलं जातंय। देशभरातील औद्योगिक शहरांमधील कामगारांच्या स्थलांतरावर केंद्र सरकारचं बारीक लक्ष आहे। या संदर्भात केंद्रीय कामगार सचिव अपूर्व चंद्रा यांनी व्हीसीद्वारे म्हणजेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रातील कामगार खात्याच्या सचिवांशी चर्चा केली। विविध ठिकाणी लागू केल्या जाणाऱ्या निर्बंधांचा कामगारांच्या स्थलांतरावर काय परिणाम होतोय याचा आढावा या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला गेला। परभणी जिल्ह्यामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। त्यामुळे प्रशासनानं 17 ते 22 एप्रिलपर्यंत जिल्ह्यात निर्बंध अधिक कठोर केले आहेत। किराणा आणि भाजी बाजारही उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही, तसे आदेशच जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत। सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाते, त्यामुळे आता मृतांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढतीये। सोलापुरामध्ये एकीकडे कोरोनामुळे तरुणांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलंय। मृतदेह जाळण्याकरता उपलब्ध असलेली विद्युत दाहिनीही आता बंद पडली आहे। याबाबत सोलापूर महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी देखील हतबलता दर्शवली आहे।
राज्यातली संचारबंदी कडक होणार आहे अशी माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली। संचारबंदीनंतरही जनतेकडून नियमांचं उल्लंघन होत आहे, त्यामुळे संचारबंदी अधिक कडक करण्यात येणार आहे। इतकंच नव्हे तर जीवनावश्यक गोष्टींवर निर्बंधांची शक्यता निर्माण झाली आहे। कोरोनाचा फैलाव रोखण्याकरता सरकार आणखी कठोर पावलं उचलणार आहे। साताऱ्यामध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे। दिवसभरात तब्बल 1184 नव्या रुग्णांची भर पडली आहे। दिवसभरात तब्बल 22 जणांचा मृत्यू झालाय। जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या 77,524 वर गेली आहे। साताऱ्यात सध्या 10,575 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत। मालेगाव शहरासोबत संपूर्ण तालुक्यामध्ये कोरोनाचा कहर थांबता थांबेना रोज मोठ्या संख्येनं रुग्ण आढळून येत आहेत। शिवाय मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत सतत वाढ होतीये। कोरोना आटोक्यात आणण्याकरता पोलिसांनी शहर नियमांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे। विनाकारण घराबाहेर निघणाऱ्यांवर कारवाई केली जाते। स्पीड न्यूजमध्ये पुन्हा एकदा स्वागत। वळूया पुढच्या बातम्यांकडे। ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना 15व्या वित्त आयोगातून आणखीन 1,456 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे। ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली आहे। या निधीचा वापर करून गावांमध्ये चांगल्या दर्जाच्या पायाभूत सोयीसुविधांचा निर्माण करावा असं आवाहन त्यांनी केलं आहे। अमरावती जिल्ह्यातील अचलपूर आणि चांदूर बाजार तालुक्यामध्ये 6 कोटी रुपयांच्या तब्बल 600 किलोमीटर पांदण रस्त्याचं भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने पार पडलं। यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री संदीपान भुमरे, पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी या भूमिपूजन सोहळ्याला ऑनलाईन पद्धतीने उपस्थिती लावली। पुण्यातील तमाशा क्षेत्रातील तरुण खलनायक दत्ता नेटके-पेटकर यांचं निधन झालंय। त्यांनी वयाच्या 45व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। त्यांनी पांडुरंग मुळे मांजरवाडीकर लोकनाट्य मंडळ, रघुवीर खेडकर लोकनाट्य मंडळ, मालती इनामदार लोकनाट्य मंडळ, भिका सीमा सांगवीकर लोकनाट्य मंडळ यासारख्या मोठ्या तमाशापटात अनेक वर्ष काम केलं आहे। पुण्यातील सौदामिनी मठाचे महंत ठाकूर महाराज यांचं काल रात्री वृद्धापकाळानं निधन झालं। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांचं निधन झालं। त्यांच्यावर वैकुंठमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनाकरता सौदामिनी मठात दर्शनाकरता ठेवलं गेलं होतं। यावेळी त्यांच्या अनुयायांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। देशभरात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतो। या पार्श्वभूमीवर नियोजित परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत किंवा पुढे ढकलण्यात येत आहेत। नुकतंच केंद्र सरकारनं सीबीएसईच्या 10वी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला असताना आता NEET-PG 2021 ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे। केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली। कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यानं दिल्लीत घोषणा करण्यात आली। कोरोनाची साखळी तोडण्याकरता वीकेंड कर्फ्यू लावण्यात येत असल्याचं अरविंद केजरीवाल म्हणाले। अरविंद केजरीवाल यांनी राज्यातील जनतेशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला। यावेळी त्यांनी ही घोषणा केली। दरम्यान कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक गोष्टींना परवानगी असणार आहे। आधीपासूनच नियोजित लग्नासारख्या महत्त्वाच्या गोष्टींना कर्फ्यू पासच्या माध्यमातून परवानगी असेल असं अरविंद केजरीवाल म्हणाले। गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये रामायण ही लोकप्रिय मालिका पुन्हा एकदा दाखवण्यात आली होती। त्याला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला होता। आता ही मालिका पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दाखवण्यात येणार आहे। या मालिकेमध्ये सीतेची भूमिका साकारलेल्या अभिनेत्री दीपिका चिखारिया यांनी ही बातमी दिली। त्यांनी आपल्या सोशल मीडियावरून एक फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे। गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये रामायण ही मालिका दाखवण्यात आली होती। असं वाटतंय इतिहासाची पुनरावृत्ती झाली होती। ही मालिका फक्त माझ्याच नाही तर हजारो परिवारांच्या आयुष्याचा मोठा भाग आहे अशा शब्दांमध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। दिग्दर्शक शंकर आपल्या आगामी चित्रपटामुळे चांगले चणचणीत आले आहेत। नुकताच त्यांनी आपल्या अनियन या चित्रपटामध्ये बॉलिवूड स्टार रणवीर सिंग असल्याचं जाहीर केलं होतं। त्यामुळे निर्माते व्ही रविचंद्रन यांनी शंकर हे बेकायदेशीर कृत्यामध्ये सहभागी असल्याचा आरोप केलाय। रविचंद्रन यांच्या म्हणण्यानुसार निर्माता म्हणून अनियनच्या कथेचे सगळे हक्क त्यांच्याकडे आहेत। या होत्या सगळ्या वेगवान घडामोडी। स्पीड न्यूजमध्ये इथेच थांबतं। ताज्या बातम्यांसह पुन्हा भेटूया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।